रावेर येथील प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या वतीने महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर उभारण्यात आलेल्या भव्य शिवलिंग प्रतिकृती स्वर्गीय देखावा यासह विविध देखाव्यांचे औपचारिक उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत नुकतेच करण्यात आले। पहिल्याच दिवशी दर्शनासाठी स्त्री पुरुष भाविकांची मोठी झुंबड उडाली। प्रजापिता ब्रह्माकुमारीच्या रावेरच्या कार्यालयाच्या प्रांगणात 6000 नारळांचा वापर करून 15 फूट उंच आणि 8 फूट रुंद असे शिवलिंग उभारण्यात आले आहे। तसेच जगात सर्वच मानवांनी सदाचरण केले तर पृथ्वीवरच कसा स्वर्ग निर्माण होईल याचा सुरेख सजीव देखावा देखील उभारण्यात आला आहे। कुंभकर्णाची भव्य प्रतिकृती, त्याच्या हालचाली आणि सोबतचे प्रभावी निवेदन पाहणाऱ्यांना वेगळ्याच भावविश्वात घेऊन जाते। रावेर तालुक्याचे तहसीलदार B.A. कापसे, पोलीस निरीक्षक श्री ठाकूर साहेब, पालिकेच्या मुख्याधिकारी स्वालिहा मालगावे आणि वनक्षेत्रपाल अजय बावने यांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन करून उद्घाटन झाले। चौघाही अधिकाऱ्यांनी प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाबद्दलचे आपले अनुभव सांगितले। संचालिका लता दिदी यांनी प्रास्ताविक केले। सुनीला दिदी यांनी सूत्रसंचालन केले। या प्रसंगी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते। भव्य शिवलिंग आणि सुंदर देखावा 11 मार्चपर्यंत भाविकांसाठी खुला आहे। सायंकाळी 5 ते रात्री 9 पर्यंत भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे। ओम शांती। ब्रह्माकुमारी विद्यालयातर्फे आयोजित करण्यात आलेल्या महाशिवरात्रीच्या महोत्सवानिमित्त सुंदर आयोजन, त्याचे आज उद्घाटन झालेले आहे। या आयोजनामध्ये आपण बघितलं कुंभकर्ण आणि विशाल शिवलिंगसोबत आम्ही स्वर्गाची सुंदर झाकी सजवलेली आहे। यामध्ये दर्शवण्यात आलेलं आहे की येणारी दुनिया कशी असेल। त्या ठिकाणी गाय आणि वाघसुद्धा एका घाटावर पाणी पिणार, अर्थात कशा प्रकारे दुनियेमध्ये शांतीचं वातावरण असेल। त्या वातावरणामध्ये पारिवारिक शांती तर असणारच, परंतु पशु पक्षी आणि प्रकृती देखील सुखमय आणि शांतमय राहणार आहे आणि घराघरामध्ये सुख शांती आणि आनंदाचं आणि खेळमेळीचं वातावरण राहणार आहे, हे हिच्यात दर्शवलेलं आहे। या ठिकाणी स्वर्गाची प्रतिकृती तयार केलेली आहे। त्यामध्ये हे जे आपण बघतो आहे हे जे बालक आहेत ते सगळे यांना मी चैतन्य सजवलेलं आहे। या मूर्ती नाही आहे, पण हे चैतन्य सजून इथे बसलेले आहे। जवळ यांना आता 2 तास झालेले आहे, पण हे सगळे बसलेले आहेत। तर अशा प्रकारे हे दर्शवायचा प्रयत्न केलेला आहे की येणारी दुनिया अशी असेल आणि त्याच्यामागचं कारण काय आहे की प्रत्येक मनुष्यामध्ये दैवी गुण असणार आहे आणि त्या दैवी गुणांमुळे मनुष्याचं जीवन जे आहे ते सुखमय, शांतिमय, आनंदमय होतं, परिवार आनंदमय होतो आणि त्यामुळे संपूर्ण विश्वामध्ये सुख शांती नांदते। किती तारखेपासून चालू राहणार आहे? हे कार्यक्रम आज आरंभ झालेला आहे आणि तो 11 तारखेपर्यंत हे चालू राहणार आहे, संध्याकाळी 5 ते 9:30 वाजेपर्यंत। तरी सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा ही आग्रहाची विनंती। यहाँ पर बताया हुआ है पर्सनैलिटी गेम के बारे में कि हमारा व्यक्तिमत्व क्या है। हम अपने आप को समझ नहीं सकते कि हमारे अंदर कितने गुण हैं, कितनी कलाएं हैं, और न समझने के कारण हम उनको यूज़ भी नहीं कर सकते जीवन में। जैसे किसी के पास में बहुत धन है और वो तिजोरी में बंद है, तो यूज़ ना करे तो कोई फ़ायदा नहीं होता ना। ऐसे हमारे आत्मा की संपत्ति है गुण, शक्तियाँ और कलाएं, तो हम अपने आप को खोज नहीं सकते। परंतु यहाँ इस गेम के द्वारा जैसे सर्च करते हैं, कुछ ताश के पत्ते रखे, कुछ यहाँ पर कुछ ऐसे वो रखे बॉल रखे जिसके द्वारा वो उस नंबर पर गिरता है जा कर के, और वो नंबर पे आप देखेंगे तो वो नंबर का गुण आपका है, वो नंबर की विशेषता आपकी है। और यहाँ तक कि यहाँ अवगुण भी सर्च किए हुए हैं। आप आंखें बंद करके स्टिक को घुमाइए और वो जहाँ पर आप रखेंगे वो नंबर का अवगुण हमारा है। अगर हमें पता चल जाए हमारा अवगुण क्या है तो हम उसे निकाल सकते हैं इस प्रकार से, और फिर आपको जीवन में एक स्ट्रेंथ प्राप्त हो, और इसके लिए परमात्मा के द्वारा प्राप्त वरदान भी है। आपको उस वरदान से अपने जीवन में जब जब कभी निराशा आने लगे
कुछ ऐसा लगे। आप उसको पढ़ने के बाद आपको अंदर से बहुत स्ट्रेंथ प्राप्त होती है। इस प्रकार से बहुत ही वैरायटी, बहुत इंटरेस्टेड गेम ये है। सभी को बहुत आनंद यहाँ पर आ रहा है। देवियां, आप कौन हैं? आपने मुझे क्यों जगाया? प्रिय आत्मन, अब सोने का समय नहीं है, क्योंकि सृष्टि परिवर्तन की बेला चल रही है। निराकार शिव परमात्मा इस धरा पर साकार मानवीय तन में अवतरित होकर मानव को देव बनाने की श्रेष्ठ शिक्षा दे रहे हैं। अवतरित हो चुकी हूँ। हाँ भैया, ये संपूर्ण सत्य है। अब जल्दी ही ये कलियुगी संसार एक सुंदर सुखमय संसार में परिवर्तन होने वाला है, जिससे स्वर्ग व पैराडाइज कहा जाता है।